स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रभाकर सर म्हणतात की याआधी कॉलेजच्या कोणत्याच प्रोफेसरच्या बाबतीत असं झालं नव्हतं. ज्योती बोलून जाते की मी आपला ब्रो तर सगळ्यांचाच फेवरेट आहे. त्यावेळी विनायकला मात्र खूप राग येतो. विनायक उठतो आणि रागाने म्हणतो की होता फेवरेट होता, आता नाही आहे. असं म्हटल्यानंतर सर्वजण विनायककडे बघू लागतात. हो, हे खरं आहे. शांतनू कॉलेजमध्ये फेवरेट प्रोफेसर होता, परंतु या केसनंतर त्याची इमेज आता बदलली आहे आणि हे सर्व आजच्या प्रकरणानंतर क्लिअर आहे. पल्लवी उठते आणि म्हणते की दादा असं काय बोलताय तुम्ही? केसचा तर निकाल लागलाय आणि कोर्टाने शांतनूंना निर्दोष देखील सिद्ध केलंय. नायक म्हणतो की पल्लवी कबूल आहे, परंतु एकदा वाईट शिक्का जर बसला ना तर तो लोकांच्या मनातून पुसणं सहजासहजी शक्य नाही. आणि तसंही किती जणांचे तोंड बंद करणार आहोत आपण? त्यात मुलांचा आगाऊपणा सुद्धा आहे. त्या अजून 4 जण टॉन्ट मारतील. शांतनू दररोज त्यांची कॉलर पकडून त्यांना दमबाजी करत फिरणार आहे का? तू काका, अरे मी काय म्हणतोय ते तुला पटतंय का? यात नुकसान कोणाचं आहे? आपल्या शांतनूचंच ना. मला त्याची काळजी वाटते, दॅट्स इट. मोठी आई मनात म्हणत असते मला शांतनूची काळजी वाटते. छे, याच्या मनात तर काहीतरी वेगळंच असणार. प्रभाकर सर म्हणतात की तू म्हणतोयस ते एका अर्थी बरोबर आहे. कॉलेजमध्ये असं घडताच कामा नये. कोणाच्या दृष्टीने ते चांगलं नाही आहे. नायक म्हणतो की एक्झॅक्टली, मला माहिती आहे पल्लवीची भावना चुकीची नाही आहे. शांतनूच्या भल्याचाच विचार करते, परंतु यात सगळ्यातून परिस्थिती अजून बिघडायला नको ना. हा काकू, मेघना बरोबर आहे ना? नाही म्हणजे उद्या आपल्या घरावर पुन्हा मोर्चा आला तर आपल्यामध्ये कोणालाच आवडणार नाही आहे ते. नायक म्हणतो की आधीच आदिती काकूची अशी अवस्था आहे आणि त्यात ही भर पडली आहे. मला तर असं वाटतंय की आपण अजून रिस्क घेऊ नये. प्रकरण शांत होईपर्यंत शांतनूने कॉलेजमध्ये येऊच नाही. कॉलेजमधले जी काही कामं असतील, जे काही व्यवहार असतील ते मी हँडल करेल. मोठी आई मनात म्हणत असते की अच्छा, असा डाव होता काय तुझा? एवढा वेळ घोळून घोळून ते साध्य करायचं होतं का तुला? वाटलंच मला. नायक म्हणतो की काही दिवसांसाठी तरी हेच बेस्ट सोल्युशन आहे. शांतनू मात्र काहीही बोलत नाही आणि रागाने तिथून निघून जातो. घरातील सर्वांना खूपच टेन्शन आलेलं असतं. शांतनू जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा घरातल्या एक एक गोष्टी तो इकडं तिकडे फेकत असतो. सगळा राग घरातील एका वस्तूवर तो काढत असतो. खाली आवाज येत असतो तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की सगळे एकत्र वरती जाऊ नका, त्याला अजून त्रास होईल. पल्लवी, तू एकटीच जा. पल्लवी जेव्हा रूममध्ये येते तेव्हा सगळ्या गोष्टी इकडं तिकडं पडलेल्या असतात आणि शांतनू खाली बसलेला असतो. पल्लवीला ते बघून खूपच वाईट वाटतं. पल्लवी शांतनूजवळ जाते आणि म्हणते की अहो शांतनू, तुम्ही हे काय करताय? शांतनू रागाने उठतो आणि म्हणतो की आता मला कोणाचं काहीच ऐकून नाही घ्यायचं. तूच मला म्हणाली होतीस ना कॉलेजला चाल म्हणून. काय झालं तिथं जाऊन? सगळे माझ्यावर हसत होते, चेष्टा करत होते माझी. आणि आता कॉलेजमध्ये सुद्धा हेच होत राहणार आहे सारखं. पल्लवी म्हणते की नाही शांतनू, हे रोज रोज नाही होणार, माझ्यावर विश्वास ठेवा ना. शांतनू म्हणतो की माझा आता कशावरच विश्वास राहिला नाहीये. आता मला एकट्याला राहू दे, जा तू इथून. पल्लवी शांतनूला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु शांतनू पुन्हा पल्लवीवर ओरडतो आणि म्हणतो की जा इथून म्हटलं ना तुला. पल्लवी म्हणते की तुम्ही स्वतःला काही इजा करून नाही घेणार ना? त्यावर शांतनू म्हणतो की नाही करून घेत मी स्वतःला इजा. तू लवकर जा इथून बरं, मला एकट्याला राहू दे. मग नाईलाजाने पल्लवीला रूमच्या बाहेर जावं लागतं. पल्लवी रूमच्या बाहेर जाते आणि दाराच्या फटीतून शांतनूला बघत असते. शांतनूची अवस्था बघून तिला खूप वाईट वाटत असतं. ती रडत असते आणि शांतनू देखील प्रचंड टेन्शनमध्ये असतो. तर इकडे विनायक मात्र पायावर पाय ठेवून मस्त निवांत बसलेला असतो. म्हणतो की पल्लवीने शांतनूला कॉलेजला नेणं ही शांतनूने कॉलेजमध्ये मारामारी करणं हे तर फायद्याचंच ठरलं माझ्या. आता शांतनू अजून कसा खचून जाईल याची फक्त काळजी घेतली पाहिजे. म्हणजे संस्थेचे सगळे कारभार माझ्या हातात येणं अगदी सोपं होईल. मोठी आई तेवढ्यात येते आणि म्हणते की तुझ्यासाठी तर सगळं सोपं झालंय विनायक. नायक मनात म्हणत असतो की ओ माय गॉड, हिने ऐकलं की काय? नायक म्हणतो की आई, अगं तू कधी आलीस आणि काय सोपं होईल? मोठी आई म्हणते की हेच तुझं जे पद्धतशीर चाललंय ते. म्हणजे आपल्याला हव्या त्या गोष्टी बरोबर साध्य करून घ्यायला लागलायस तू. पुढे कॉलेजमध्ये जाऊ नकोस असं शांतनूला मुद्दामच सांगितलंस ना तू? विनायक म्हणतो की अगं आई, मुद्दाम नाही ग. तू बघितली ना शांतनूची परिस्थिती, मला खूप काळजी वाटते त्याची. आणि तुला तर माहिती आहे शांतनूला जर त्रास झाला तर मला ते अजिबात सहन होत नाही. ती आई म्हणते की हो रे, मला तर सगळंच माहिती आहे. विनायक म्हणतो की आई, अगं तूच माझं मन समजून घेऊ शकतेस. त्यातच विनायकला एक फोन येतो. विनायक फोनवर बोलत असतो. मोठी आई मनात विचार करू लागते,
ज्या विनायकच्या मनात काय चाललंय हे मी ओळखायचे, तो हा विनायक नाही. तू जगाला फसवू शकतो विनायक, मला नाही, कारण मी आई आहे तुझी. यापुढे तुझ्या कुठल्याच गोष्टीवर मी आंधळेपणाने विश्वास ठेवणार नाही. शिलस तू. तर इकडे पल्लवी आदिती मॅम जवळ बसलेली असते. ती रडत असते. प्रभाकर सर तिला विचारतात की काय झालं पल्लवी, तुझं आणि शांतनूचं काही बोलणं झालं? आता शांत झाला की नाही तो? पल्लवी फक्त रडत असते आणि तिथून निघून जात असते. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी, बाळा प्लीज रडू नकोस. तू त्याला छान समजावू शकतेस म्हणून आम्ही तुझ्यासोबत कोणी आलो नाही. पण तूच जर अशी हार मानली तर आम्ही काय करायचं गं? तुझ्या मनात जे काही आहे ना, माझ्याकडे तुझं मन मोकळं कर. पल्लवी म्हणते की बाबा हो, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करतीये. पण कधी कधी खूप निराश व्हायला होतं. की शांतनूंना मला ह्या निराशेतून बाहेर काढायचं होतं म्हणून मी त्यांना कॉलेजमध्ये घेऊन गेले होते. पण तिथंही जे घडलं त्यातून आणखीच डिस्टर्ब झाले ते. आता तर कोणाशीच बोलायचं नाही आहे त्यांना. आणि त्यांची ही अवस्था खरंच बघवत नाही हो मला. त्यांना निर्दोष सिद्ध करूनही मी हारले असं वाटते बाबा मला. प्रभाकर सर म्हणतात की नाही बाळा, असं बोलू नकोस. तू खूप स्ट्रॉंग मुलगी आहेस, याचं उदाहरण मी सगळ्यांना देतो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये शांतनू पूर्णपणे अडकला होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी काय करावं मलाही सुचत नव्हतं. त्यावेळी तूच भाग घेऊन सगळे पुरावे गोळा करून त्याला सोडवलंस ना. त्यावेळी त्याच्या गाडीचे ब्रेक फेल करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, तेव्हा तू त्याचे जीव वाचवलेस. आणि शांतनूच्या बाबतीत जर तू असा धीर सोडला तर कसं चालेल बाळा? आता या क्षणी तू कुठे उभी आहे माहिती आहे तुला? प्रभाकर सर आदितीकडे बघतात आणि म्हणतात की तुझ्या गुरुसमोर. तुझ्या गुरुनेच तुला लढायला शिकवलं असं अभिमानाने तू सगळ्यांना सांगतेस ना. तूच जर अशी माघार घेतलीस, हार मानली तर तुझ्या गुरुला आवडेल? आजपर्यंत कुठल्याही आव्हानांना घाबरली नाहीस तू. आता ह्या परिस्थितीला सुद्धा मात कर. बाळा तू शांतनूला आमच्यापेक्षा जास्त ओळखतेस. तू नक्कीच त्याला पाठिंबा देशील. तू त्याला पूर्ण धीर देशील याची पूर्ण खात्री आहे बाळा मला. पल्लवी म्हणते की खूप बरं वाटलं बाबा तुमच्याशी बोलून, खूप मोकळं वाटलं. आहे ना, शांतनूंसमोर मी डोळ्यातून पाणी काढू शकत नाही, कारण जर मीच रडले तर ते आणखी खचून जातील. पण तुमच्यापाशी आणि आईंपाशी मला मन मोकळं करता आलं. पल्लवी म्हणते की आज आदिती मॅम शुद्धीवर असायला हव्या होत्या. त्या जर आज शुद्धीवर असत्या तर त्यांच्या मदतीने मी शांतनूंना ह्या परिस्थितीतून कधीच बाहेर काढलं असतं. मग दोघांची सुद्धा ताकद झाल्या असत्या त्या. प्रभाकर सर म्हणतात की बाळा, तिच्या आशीर्वादाची ताकद आजही तुझ्या पाठीशी आहे. या क्षणी ती जरी बोलत नसली तरी तिचा पूर्ण पाठिंबा आहे तुला. आणि तू कशाला काळजी करतेस? तुला जर काही लागलं तर मी आहे ना. लवी, मला पूर्ण खात्री आहे की या सगळ्या प्रसंगातून तू लढशील आणि जिंकशील सुद्धा. तेव्हा पल्लवीला देखील खूप आधार वाटतो. इकडे हॉलमध्ये सकाळी सकाळी पल्लवी आवरत असते. मेघना आणि विभावरी तिथे येतात. पल्लवी त्यांना म्हणत असते की काय आहे तुम्ही पण, मी जर कुठली कामं तुम्हाला विचारली नाही तर तुम्ही मला कामच सांगत नाही. विभावरी म्हणते की अगं असू दे गं, वेळ असल्यावर तू स्वतःहूनच करतेस. आता सध्या तुझं कॉलेज, आदिती जाऊबाईंची काळजी हे सर्व आहेच की. त्यात शांतनू घरी आल्यापासून तो जरा अस्वस्थच आहे. त्याला नॉर्मल करायची जबाबदारी सुद्धा तुझ्यावर आहे. तू आता फक्त त्याच्याकडे लक्ष दे. मेघना विचारते की पल्लवी, भाऊजी कसे आहेत ग आता? पल्लवी म्हणते की अहो मेघनाताई, काय सांगू मी, मलाच अजून नीट अंदाज येत नाहीये. माझ्या परीने सगळे प्रयत्न करते आणि म्हणूनच मी कॉलेजमध्ये यांना घेऊन गेले होते. तिकडं जे घडलं तेव्हापासून तर पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. तिथून बाहेर पडायला त्यांना वेळ लागेल, पण तोवर आपणच त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. बरं, मी इथलं सगळं आवरून घेत, तुम्ही जा विश्रांती घ्या. जीही खूप धावपळ होते, तुम्ही जा. मग मेघना आणि विभावरी तिथून निघून जातात. पल्लवी पुन्हा आवरायला सुरुवात करते. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. एक माणूस काहीतरी डॉक्युमेंट घेऊन येतो आणि म्हणतो की विनायक सूर्यवंशी आहे का ना, हे जरा द्यायचं होतं. पल्लवी म्हणते की हो आहेत ना ते, तुम्ही आतमध्ये या. तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही आतमध्ये नको, हे साहेबांना द्यायचं होतं फक्त. पल्लवी म्हणते की अहो बसा तर, तुम्ही पाणी देते तुम्हाला. तो माणूस म्हणतो की नाही, मी इथे जवळच आलो होतो, म्हटलं जाता जाता द्यावं. पल्लवी म्हणते की बरं ठीक आहे, माझ्याकडे दिलं तरी चालेल, मी भाऊजय आहे त्यांची. मग तो लिफाफा देऊन तो तिथून निघून जातो. पल्लवी तिथून जात असते. तेवढ्यात पल्लवीचा पाय अडकतो आणि पल्लवी पडायला लागणार तर तो लिफाफा खाली पडतो. लिफाफ्यातून ते डॉक्युमेंट वरती येतात. त्यावर चाफा वृद्धाश्रम असं लिहिलेलं असतं. पल्लवी ते डॉक्युमेंट नीट बघते तर चाफा वृद्धाश्रमामध्ये जाण्यासाठी विनायकने सुपर्णा सूर्यवंशी आणि पुरुषोत्तम सूर्यवंशी असे 2 नावं बनवलेले असतात. तर त्यामध्ये मोठी आई आणि मोठ्या काकांचे वृद्धाश्रमाचे अर्ज असतात.
लवी विचार करू लागते की मोठे काका आणि मोठ्या आईचे वृद्धाश्रमाचे अर्ज का बरं आहे ते. पल्लवीला काहीही समजत नाही. ती पुन्हा बाहेर जाते. तो माणूस तिथेच असतो. तेव्हा पल्लवी म्हणते की दादा, हे खरंच विनायक सूर्यवंशींनाच द्यायचं होतं ना? ते माणूस म्हणतात की हो, ते आले होते आमच्या वृद्धाश्रमात. पल्लवी विचारते की कधी? तेव्हा तो माणूस सांगतो की 2 दिवसापूर्वी. एक वयस्कर जोडपं आहे, त्यांना वृद्धाश्रमात दाखल करायचंय. मॅडम, त्यांना निरोप द्या की आमच्याकडून सर्व प्रोसिजर झाली आहे. मला जेव्हा कधी त्यांना घेऊन यायचंय ना, त्यांना घेऊन यायला काहीही हरकत नाही. मी म्हणते की हो, मी निरोप देईल, पण हे सगळं. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो मॅडम, तुम्ही काहीही काळजी करू नका. 1 वर्षाची संस्था आहे आमची. आणि विसरलोच, विनायक सर म्हणाले होते की त्या दोघांची मानसिक स्थिती बरोबर नाहीये. त्यांना म्हणावं काही काळजी करू नका, आमची सगळीकडे नीट व्यवस्था होईल. पल्लवी म्हणते की 1 मिनिट, नक्की कोणाच्या मानसिक स्थितीबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो, ज्यांना वृद्धाश्रमात ठेवायचे त्यांच्याबद्दल. हे ऐकून पल्लवीला खूप मोठा धक्का बसतो. पल्लवी म्हणते की काय सांगितलंय त्यांच्याबद्दल तुम्हाला? तो माणूस म्हणतो की अहो, त्या दोघांच्या डोक्यावर परिणाम झालाय. असं म्हटले की प्रत्यक्षात बघितल्यावर तसं वाटत नाही, पण प्रॉब्लेम मोठा आहे. हे अशी माणसं कधी कधी वृद्धाश्रमातून पळून जातात किंवा रागावर त्यांचा कंट्रोल राहत नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका, या सगळ्या गोष्टींची आम्ही नीट काळजी घेऊ. हो, आमच्याकडं तसे डॉक्टर आहेत, लक्ष ठेवण्यासाठी माणसं आहेत. काळजी करण्याची काहीही गरज नाही. घरच्यांशी जर बोलणं झालं असेल तर त्यांना कधीही वृद्धाश्रमात घेऊन या. जर एवढा निरोप द्याल ना, असं म्हणून तो माणूस तिथून निघतो. पल्लवीला मात्र काहीही कळत नाही. पल्लवी जेव्हा तिच्या रूममध्ये येते तर शांतनू बॅग भरत असतो. पल्लवी विचारते की शांतनू, हो काय करताय तुम्ही हे, आणि बॅग का भरताय? त्यावर शांतनू म्हणतो की मी इथून कुठेतरी लांब निघून जाणार आहे. जर आता इथे थांबलो तर मला वेडच लागेल. वातावरणात जर मी आता राहिलो ना तर माझं डोकं फुटेल. पेक्षा मी इथून निघून जातो, काही महिने, काही वर्ष, किंवा मी परत येतच नाही. ते जर मी थांबलो तर ते लोक माझ्याबद्दलच बोलत राहणार आणि माझ्याबद्दलच चर्चा करत राहणार. त्याचा मलाच त्रास होत राहणार. आणि जर मी इथून निघून गेले तर सगळ्यांना शांतता मिळेल. मी रडायला लागते आणि शांतनूला विचारते की शांतनू, तुम्ही खरंच इथून निघून जाणार आहात? आपलं घर, आपली संस्था सगळं सोडून जाणार? शांतनू म्हणतो की हो. तेव्हा पल्लवी विचारते की आणि मलाही सोडून जाणार? शांतनू तेव्हा काहीही बोलत नाही आणि बसून घेतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी मेघनाला बघण्यासाठी रूममध्ये आलेली असते. तेव्हा मेघना तिथे नसते. पल्लवी विचार करते की बाहेरच बघते. तेवढ्यात विनायकचा फोन वाजत असतो. तेव्हा पल्लवी विचार करते की जर महत्त्वाचा कॉल असेल तर म्हणून पल्लवी फोन उचलते. तेव्हा तिकडनं एक माणूस म्हणत असतो की अहो विनायकराव, काय आहे हे? ह्या प्रकरणातून आपण थोडक्यात बचावलोय. तुमचा भाऊ त्या प्रकरणातून सुटला, पण सगळं प्रकरण त्या पोरींवर शेकलं. पल्लवीला प्रचंड टेन्शन येतं. पल्लवी विचार करू लागते की शांतनूंना ह्या प्रकरणात अडकवण्यामध्ये विनायकदादांचा हात होता की काय? तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते अजय वाकचौरे, अपर्णा मायेकर, मानसी तांडे, मुकुंद कुलकर्णी, बीना परांजपे, अनिता जानोरकर, अरुणा जोशी, धा कोली, आनंद केसवानी, आराधना गजबे, सोनाली पाटील, चंद्रशेखर भातवाडेकर, वैभव कुष्टे, अस्मिता सावंत, अरुणा संसारे, रेश्मा भगत, DJ सुयश, या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.